नमस्कार मंडळी. आपल्या आजूबाजूला काही नमुने असे असतात ना, ज्यांना आपलं चांगलं झालेलं कधीच बघवत नाही. हे लोक काय करतात तर विनाकारण आपल्याला डिवचणार, टोमणे मारणार किंवा आपलं डोकं सटकवायचा प्रयत्न करणार. आपल्याला वाटतं की द्यावा आता याला धरून 2-4 शब्द सुनावून, पण कसं आहे ना, चिखलात दगड टाकला की शिंतोडे आपल्याच अंगावर उडतात. त्यामुळे अशा रिकामटेकड्या लोकांशी हुज्जत घालण्यापेक्षा शांत राहून कसं वेडं करायचं आणि आपल्या वागण्यातून त्यांना धडा कसा शिकवायचा हे आपण आज एकदम सोप्या भाषेत बघणार आहोत. गप्प राहून सुद्धा समोरच्याची जिरवता येते ती कशी, हे 8 मुद्दे नीट ऐका. नंबर 1, पूर्ण दुर्लक्ष करा. एखाद्याला दुर्लक्षित करणे म्हणजे काय, तर तो माणूस आपल्यासाठी अस्तित्वातच नाही असं वागणं. अशा खोडसाळ लोकांना तुमच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली बघायची असते. त्यांना तुमची चिडचिड बघूनच गुदगुल्या होतात. पण जेव्हा तो समोरून आला किंवा काहीतरी फालतू बोलला आणि तुम्ही त्याच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही, तर त्याची पार जिरून जाते. त्याला वाटतं की तो मोठा वाघ आहे, पण तुमचं दुर्लक्ष त्याला त्याची खरी लायकी दाखवून देतं. तुम्ही त्याच्या शब्दाला उत्तर देत नाही, त्याच्याकडे बघून डोळे वटारत नाही किंवा रागाचा एक शब्दही बोलत नाही, तेव्हा त्याचा पार जळफळाट होतो. त्याला वाटतं आपण याला किती त्रास देतोय, पण तुमची शांतता त्याला सांगते की तुझी किंमत माझ्या पायाच्या नखा एवढी पण नाहीये. चिखलात दगड मारण्यापेक्षा बाजूने निघून गेलेलं कधीही चांगलं असतं. कारण तुमचा एकही शब्द खर्च न होता त्या समोरच्या माणसाचं डोकं ठिकाणावर येतं. शेवटी कुत्रं कितीही भुंकलं तरी हत्ती आपली चाल सोडत नाही. तसंच तुम्ही शांत राहून त्याला आपली जागा दाखवून दिली की त्याचा खेळ तिथेच संपतो. नंबर 2, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. आपली प्रगती ही शत्रूच्या थोबाडावरती सर्वात मोठी चपराक असते. काही लोकांना तुमची प्रगती बघवत नाही, म्हणून ते तुमच्या वाटेल काटे पेरतात किंवा तुमची उणीधुणी काढत बसतात. अशा वेळी त्यांच्याशी हुज्जत घालत बसलात तर तुमचीच शक्ती वाया जाणार आणि तुम्ही जिथे आहात तिथेच राहणार. त्यापेक्षा आपण काय करायचं तर त्या सगळ्यांकडे पाठ फिरवायची आणि आपल्या कामात एवढं झोकून द्यायचं की आपल्याला मागे घेसणाऱ्या लोकांकडे बघायला सुद्धा आपल्याकडे वेळ उरला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही शून्यातून विश्व उभं करता, तुमचं नाव होतं आणि तुम्ही 4 चौघात मानाने मिरवता, तेव्हा तुम्हाला त्रास देणाऱ्यांची आपोआप जळजळ होते. त्यांना वाटतं की तुम्हाला खाली पाडावं, पण तुमचं यश त्यांना असं काही उत्तर देतं की त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरत नाही. लक्षात ठेवा, भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष देऊन दगड मारत बसण्यापेक्षा आपली गाडी वेगात पुढे नेलेली कधीही चांगली. कारण तुमचं नाव आणि तुमचं कामच उद्या त्यांना त्यांची खरी लायकी दाखवून देणार आहे. शेवटी तुमच्या यशाचा आवाज एवढा मोठा असला पाहिजे की शत्रूच्या टोमण्यांचा आवाज त्यात फार दबून गेला पाहिजे. नंबर 3, हसत राहा. आपल्या गावरान भाषेत एक म्हण आहे, बत्तीशी दाखवली की समोरच्याची खाज आपोआप जिरते. जेव्हा एखादा माणूस तुम्हाला मुद्दाम चिडवायला येतो किंवा 4 चौघात तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्यावरती डाफरण्यापेक्षा किंवा रागावून डोळे वटारण्यापेक्षा त्याच्याकडे बघून नुसतं गालातल्या गालात हसणं हे सर्वात जहरी उत्तर असतं. त्या माणसाला असं वाटत असतं की मी 2 शब्द बोललो की हा आता चिडणार, माझ्याशी भांडणार आणि मला मजा बघायला मिळणार. पण जेव्हा तुम्ही शांत राहून फक्त एक स्मित हास्य देता, तेव्हा समोरच्याचा पार गोंधळ उडतो. त्याला वाटतं की अरे, मी याला एवढं बोललो तरी याला काहीच फरक पडत नाहीये, उलट हा माझ्याकडे बघून हसतोय. तुमचं ते एक हसू त्याला आतून असं काही पोखरतं की त्याचा स्वतःचाच जळफळाट व्हायला लागतो. त्याला असं वाटायला लागतं की आपली तर काहीच डाळ शिजत नाहीये आणि आपली फिरकी तर पार उलटी पडली आहे. शत्रूला हरवायचं असेल तर शस्त्रापेक्षा तुमचं हे साधं हसू लय काम करत असतं. कारण तुम्ही न बोलता त्याला हे सांगून टाकता की बाबा रे,
तुझे हे धंदे माझ्यासमोर चालणार नाहीत. शेवटी समोरचा तुम्हाला रडवायला येतो आणि तुम्ही हसून त्याला वेडं करून घरी पाठवता. यातच तुमचा खरा विजय असतो. नंबर 4, डोकं शांत ठेवा. जेव्हा एखादा माणूस तुम्हाला मुद्दामून घाण शब्द वापरतो किंवा तुमचा अपमान करतो, तेव्हा त्याचं खरं लक्ष तुम्हाला चिडवणं आणि तुमचं डोकं भडकवणं हेच असतं. समोरच्याला वाटतं की तुम्ही रागाच्या भरात काहीतरी चुकीचं वागावं किंवा बोलावं, जेणेकरून तो तुम्हाला दोषी ठरवू शकेल. अशा वेळी जर तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवलं तर त्याचा सगळा डाव त्याच्यावरच उलटतो. जो माणूस आधी चिडतो आणि आपला ताबा सोडतो तो अर्धी लढाई तिथेच हरलेला असतो. कारण रागाच्या भरात माणसाची विचार करण्याची शक्ती संपते. शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही, तर समोरच्याच्या हलकटपणाला दिलेलं ते संयमी उत्तर असतं. तुमची ही शांतता समोरच्याला जास्त अस्वस्थ करते, कारण त्याला अपेक्षित असलेला प्रतिसाद तुम्ही दिलेला नसतो. डोकं थंड ठेवून तुम्ही परिस्थितीवरती ताबा मिळवता आणि समोरच्याला हे सिद्ध करून देता की त्याचे शब्द तुमच्या मनाला स्पर्शही करू शकत नाहीत. शेवटी समोरचा माणूस कितीही गरळ ओकत असला तरी जोपर्यंत तुम्ही ते स्वीकारत नाहीत तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग होत नाही. तुमची शांतता हीच तुमची ताकद आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. नंबर 5, हो किंवा नाही मध्येच बोला. जेव्हा आपल्याला मुद्दामून त्रास देणाऱ्या लोकांशी संबंध येतो तेव्हा त्यांच्याशी संवाद साधताना मोजून मापून बोलणं हे एक मोठं धोरण आहे. अशा लोकांना तुमच्याकडून जास्त माहिती हवी असते, जेणेकरून तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून तुम्हाला पुन्हा अडचणीत आणू शकतील. जर तुम्ही त्यांच्याशी खूप लांबच लांब बोलत बसलात किंवा स्वतःची बाजू मांडण्यासाठी स्पष्टीकरण द्यायला लागलात तर तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यात डोकावण्याची संधी देता. या उलट जर तुम्ही फक्त हो किंवा नाही अशा मोजक्या शब्दात उत्तर दिलं तर समोरच्याला पुढे बोलायला जागाच उरत नाही. तुमचे मोजके शब्द हे त्यांना स्पष्ट संकेत देतात की तुम्हाला त्यांच्याशी नातं वाढवण्यात किंवा गप्पा मारण्यात अजिबात रस नाही. जास्त बोलण्यामुळे अनेकदा आपण आपल्या उणीवा किंवा गुपित नकळत बोलून जातो, जी ही लोक नंतर तुमच्या विरुद्ध वापर करू शकतात. त्यामुळे अशा लोकांशी बोलताना आपली मर्यादा ओलांडू नका. तुमचं हे कमी बोलणं समोरच्याला अस्वस्थ करतं, कारण त्यांना तुमच्या मनात काय चाललंय याचा पत्ता लागत नाही. थोडक्यात सांगायचं तर मूर्खांशी वाद घालण्यापेक्षा किंवा त्यांना आपली बाजू पटवून देण्यापेक्षा मोजक्या शब्दात विषय संपवणं हेच तुमच्या मानसिक शांततेसाठी आणि त्यांच्या पराभवावरती सर्वात उत्तम असतं. तुमची ही शब्दांची काटकसर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी पुरेशी असते. नंबर 6, स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्या. आयुष्यात आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांचा खरा हेतू हाच असतो की तुमची शांतता भंग व्हावी आणि तुम्ही दुःखी व्हावं. जेव्हा तुम्ही त्यांच्या वागण्यामुळे रडता, चिडता किंवा ताण घेता तेव्हा त्यांचा विजय होतो. पण या उलट जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आनंदाला प्राधान्य दिलं आणि त्यांच्या अस्तित्वाचा स्वतःवर काहीच परिणाम होऊ दिला नाही तर त्यांचा डाव तिथेच सपशेर अपयशी ठरतो. तुमचा आनंद हेच तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठं शासन असतं. त्यांना असं वाटतं की त्यांच्या टोमण्यानी किंवा वागण्याने तुमचं आयुष्य थांबेल, पण जेव्हा तुम्ही भरभरून जगता, हसता आणि स्वतःच्या छंदात गुंग राहता तेव्हा समोरच्याचा जळफळाट होतो. त्यांना तुमच्या आनंदाचं कारण समजत नाही आणि हीच गोष्ट त्यांना आतून पोखरते. स्वतःच्या आनंदावरती लक्ष केंद्रित करणं म्हणजे लोकांना हे सांगणं आहे की तुमची लायकी माझ्या आयुष्यातील शांतता हिरावून घेण्यासाठी की मोठी नाही. त्यामुळे अशा नकारात्मक लोकांसाठी स्वतःचे मौल्यवान दिवस वाया घालवू नका. तुम्ही जेवढे जास्त आनंदी राहाल तेवढे ते लोक तुमच्या आयुष्यातून लांब जातील, कारण तुमचा आनंद बघणं हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असते.
शेवटी दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःला आनंदी ठेवणं हेच तुमच्या विजयाचं खरं गमक आहे. नंबर 7, आपली गुपिते सांगू नका. जे लोक आपल्याला मुद्दामून त्रास देतात ना, ते पातळीवर असलेल्या कुत्र्यासारखे असतात. ते फक्त संधीची वाट बघत असतात की तुमच्या तोंडून कधी एखादी चुकीची गोष्ट निघते आणि तुमची एखादी कमजोरी त्यांना कळते. एकदा का त्यांना तुमचं गुपित किंवा तुमची अडचण समजली की मग ते बरोबर तिथेच घाव घालतात आणि 4 चौघात फक्त तुमची इज्जत काढतात. अशा लोकांशी बोलताना आपल्या मनाचं कवाड कधीच उघडं करायचं नाही. आपल्या घरात काय चाललंय, आपल्याकडे किती पैसे आहेत किंवा आपल्याला कुठल्या गोष्टीची भीती वाटते, हे अशा खोडसाळ लोकांपासून 7 हात लांबच ठेवायचं. तुम्ही जेवढे गुपित राहाल तेवढी समोरच्याची फाटते, कारण त्याला कळतच नाही की तुमच्यावर वार कुठे करायचा. अशा रिकामटेकड्या लोकांशी बोलताना फक्त हवा पाण्याच्या गप्पा मारायच्या आणि विषय सोडून द्यायचा. आपली ताकद आणि आपली कमजोरी ही फक्त आपलीच असली पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमचं मन त्यांच्यासमोर उघड करत नाही तेव्हा त्यांना तुम्हाला त्रास द्यायला कोणतंही हत्यार मिळत नाही. शेवटी आपल्या ओठांवर ताबा असला की शत्रूच्या हातात काहीच लागत नाही, हे ध्यानात ठेवा. नंबर 8, माफ करा पण विसरू नका. माणूस म्हणून आपण कधी कधी समोरच्याच्या वागण्यानं खूप दुखावलं जातो. अशा वेळी मनात राग धरून ठेवला ना तर त्याचं विष आपल्याच अंगात भिनतं. आपण सारखा विचार करतो, आपलं रक्त जळतं आणि आपली शांतता भंग होते. त्यापेक्षा आपण काय करायचं तर त्या माणसाला आपल्या मनातून माफ करून टाकायचं. माफ करणं म्हणजे त्याने जे केले ते बरोबर होतं असं नाही, तर स्वतःच्या शांतीसाठी त्याला मनातून बाहेर काढून टाकणं. त्याचं ओझं आपण कशाला छातीवर वागवायचं. पण इथे एक मोठी मेक आहे. माफ केलं तरी विसरायचं अजिबात नाही. विसरायचं नाही म्हणजे त्याचा राग धरून बदला घ्यायचा असं नाही, तर त्या माणसाने आपल्याला दिलेला अनुभव लक्षात ठेवायचा. तो माणूस कसा आहे, त्याची नियती काय आहे आणि त्याने कशा प्रकारे आपल्याला दगा दिला किंवा त्रास दिला हे डोक्यात पक्क ठेवायचं. हे कशासाठी तर भविष्यात पुन्हा तो माणूस तुमच्या वाटेला आला तर तुम्ही आधीच सावध राहू शकाल. समजा एखाद्या सापाने तुम्हाला दंश केला तर तुम्ही त्याला मारलं नाही तरी चालेल, पण तो साप चावतो हे विसरून पुन्हा त्याच्याशी खेळायला जाणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. तसंच या लोकांचं असतं. त्यांना माफ करून मोकळं व्हायचं, पण पुन्हा कधीच त्यांना आपल्या एवढं जवळ येऊ द्यायचं नाही की ते पुन्हा आपल्याला जखम करतील. तुमची ही सावध शांतता त्यांना तुमची ताकद दाखवून देते. मनात कडवटपणा न ठेवता फक्त डोळे उघडे ठेवून वागणं, यातच खरा शहाणपणा आहे. बघा, जगाचा नियमच आहे, ज्या झाडाला गोड फळं लागतात त्यालाच लोक दगड मारतात. त्यामुळे लोक तुम्हाला त्रास देत असतील तर समजून जा की तुम्ही प्रगती करत आहात. त्यांच्याशी न भांडता फक्त स्वतःला सिद्ध करून दाखवा. तुमचं यशच त्यांचा पराभव असेल. सुरक्षित राहा आणि स्वतःच्या आनंदाला कोणासाठीही गहाण ठेवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.